नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी आहे जयेश. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे बोईसरला. बोईसरला जाण्याचं कारण हे की माझ्या मोठ्या भावाचा मुलगा जो आहे शौर्या, तो मला भरपूर मिस करतो. काका मग लवकर ये आपण जाऊया, कुठेतरी फिरायला जाऊया. आणि सतत तो माझ्या मागे लागतो. त्यामुळे मी ठरवलं आहे, तसंही त्याला सुट्टी शाळेला मिळाली आहे, त्यामुळे मी थोड्या दिवसासाठी 2 दिवसासाठी साधारण मी तिकडे चाललो आहे. तर पाहूयात मंडळी, तिथला परिसर कसा आहे आणि तिथले ॲटमॉस्फिअर कसं आहे. आणि तुम्ही तर पाहू शकता व्हिडिओमध्ये रस्ता किती क्लीन आणि स्वच्छ दिसत आहे. तर चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, बोईसर स्टेशनपासून दांडी बीचपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण अर्धा तास लागू शकतो. कारण बोईसरपासून दांडी बीचपर्यंतचं अंतर 14 किलोमीटर आहे. तर मंडळी, आम्ही आता आलो आहोत दांडी या बीचजवळ, परंतु आम्हाला इथून रस्ता दिसत नाही आहे. इथे आम्ही या ठिकाणी फसलो आहे आणि आम्ही विचार इथे आलो, कारण आम्हाला रस्त्याचं नॉलेज नव्हतं इथल्या रस्त्याचं. तर पाहू शकता केवढा मोठा असा बीच आहे आणि तिथे काही लहान मुलं होती सायकल चालवत, त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं, परंतु त्यांनासुद्धा माहिती नाही. पण तिकडे त्या साईडला बसण्यासाठी सिटिंग वगैरे आणि अशी छोटी मोठी अशी स्टॉल्स वगैरे आहेत. तर आपण तिथे जाऊयात. हा इथून असा रस्ता आहे. हिरवीगार अशी झाडं पाहत त्या रस्त्याने आम्ही निघालो. कॉन्क्रीटचा रस्ता होता आणि सुंदर असं गाव होतं आणि त्यात नारळांची झाडं आणि सुंदर अशी वेगवेगळी प्रकारची झाडांनी वेढलेला हा रस्ता. मनमोहक असं हे वातावरण होतं. दांडी या गावातून वाट काढत आम्ही त्या बीचच्या दिशेने निघालो, जिथे आम्हाला पोहोचायचं होतं. परंतु आम्हाला माहिती नव्हतं किती वेळ लागेल. तिथून साधारण आम्हाला जवळ वाटत, परंतु तिथून आम्हाला तिकडे पोहोचण्यासाठी साधारण 5 ते 10 मिनिटं लागली. गावात शिरता क्षणी आम्हाला काँक्रीटचा रस्ता पाहायला मिळाला. आमचा रस्ता संपता काही संपेना.
गावात शिरताच आम्हाला उजवीकडे एक बीचचा रस्ता मिळाला. त्यात आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्हाला दिसून आला तो बीच, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. पब्लिक जास्त असताना तोच रस्ता. बकरू 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 थांबा रे. खाली बस खाली बस खाली बस. मित्रांनो, किती आल्हाददायक असं वातावरण होतं. सर्वत्र सुरुचीची झाडं आणि तिथे असलेलं ही हिरवळ. तुला दुकानं बिकानं आहेत कुठे? झाडं किती मस्त आहेत. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत दांडी बीचवर. आमचा शौर्या आणि मी आणि शौर्याचे पप्पा असे आम्ही तिघ जण या दांडी बीचवर आलेलो आहोत. पाहू शकता किती मस्त असं भव्य. वाळू आहे आणि इथे त्यांनी रस्ता बनवलाय. वरती जायला मस्त असं फिल्म सारखा वाटतोय रस्ता. आणि वरती ते बसलेले आहेत पब्लिक. संपूर्ण हा सुरुची झाडांनी पसरलेला परिसर. तिथे गायी उभे आहेत. थांब जाऊन कुठे. तर पाहू शकता असा हा एस्पेस परिसर आहे. सुरुची झाडांनी पसरलेला हा परिसर. जी गाडी ती इथे उभी आहे. इथे आम्ही गाडी पार्क केली. समुद्र हा किनारा. स्लोप आहे इकडे, एकदम स्लोप. तर आम्ही येऊन पोचलेलो आहोत दांडी बीचवर. दांडी बीच आम्ही फर्स्ट टाइम पाहतो आहे. आणि इथे पाहू शकता भरपूर अशी सुरूची झाडं आहेत. संपूर्ण हे सुरूची झाडांनी भरलेला परिसर आहे आणि समोर समुद्र आहे.